कोपरगाव नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच तापली आहे. सहकाराचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरात प्रतिष्ठेची लढाई रंगत चालली आहे. यंदाची निवडणूक विशेष का ठरत आहे त्याची कारणं अनेक आहेत. भाजपचे विवेक कोल्हे ज्यांना विधानसभा निवडणुकीत थांबावे लागले, त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्व आणि भविष्य या दोन्ही दृष्टीने महत्त्वाची ठरते. विधानसभा हातातून गेल्यानंतर नगर परिषद किमान कायम ठेवण्याची गरज कोल्हे गटाला भासत आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी विखे समर्थक काका कोयटे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर समीकरणं ढवळून निघाली आहेत. गेल्या वेळी पराभूत झालेल्या भाजपचे पराग संधान हेच उमेदवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. स्वर्गवासी शंकरराव कोल्हे आणि स्वर्गवासी शंकरराव काळे यांच्या नेतृत्वामुळे कोपरगाव नेहमीच सहकाराचे केंद्र मानले गेले. मात्र सत्तेची धुरा तिसऱ्या पिढीच्या हातात गेल्यानंतर समीकरणं हळूहळू बदलू लागली. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी विजय मिळवला. गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी 2024 विधानसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. यावेळी भाजपचे विवेक कोल्हे ऐनवेळी माघार घेतली होती आणि आता नगर परिषद निवडणूकच कोल्हे गटासाठी तपासणीचा क्षण बनली आहे. विवेक कोल्हे यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवार जाहीर करत निवडणुकीला वेग दिला. परंतु राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करताच संपूर्ण खेळ बदलल्याचं चित्र दिसून येते. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते काका कोयटे यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली. काकांच्या सामाजिक कार्याचा मोठा आधार असल्याने कोल्हे गटाकडे त्यांच्यावर काही ठोस आरोपाची जमीनच राहिली नाही. यामुळे कोल्हे गटाने आमदार आशुतोष काळे यांच्यावर थेट आरोप करण्याची भूमिका घेतली. काका कोयटेंची उमेदवारी जाहीर होताच विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आणि यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली. काका कोयटे यांच्या वयावरूनही अनेक राजकीय टीका झाल्या, पण कोपरगावच्या मतदारांनी त्या फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत असं वातावरण जाणवतंय. याशिवाय काकांची उमेदवारी रद्द करण्यासाठी कोल्हे गटाने न्यायालयाची वाट धरल्याचा आरोप काळे गटाकडून केला जात आहे. सहकाराचा आदर्श असलेल्या कोपरगावात असा रडीचा डाव खेळला जातोय अशी टीकाही झाली. पूर्वी स्वर्गवासी शंकरराव कोल्हे आणि स्वर्गवासी काळे यांनी मतभेद बाजूला ठेवून सहकारासाठी एकत्र काम केले होते. तीच परंपरा पुढे नेण्याची संधी तिसऱ्या पिढीकडे होती. परंतु काका कोयटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याविरोधात उमेदवारी देऊन कोल्हे गटाने स्वतःलाच बॅकफूटवर ढकललं असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. काका कोयटे यांच्या उमेदवारीनंतर झालेली राजकीय हालचाल, कोर्टाचे प्रयत्न, आरोपांची मालिका या सर्वांमुळे कोल्हे गटावर दबाव वाढलेला दिसतोय. निवडणुकीच्या काही दिवस आधीच कोपरगावच्या राजकारणात नवा कलाटणी बिंदू निर्माण झाला आहे. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.